नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटली एसएससीचं एमटीएसचं नोटिफिकेशन आलेलं आहे. जे लोक अंडर ग्रॅज्युएट असतील किंवा रिसेंटली ज्यांचं 12वी कंप्लीट झालेलं असेल असे लोक सुद्धा एमटीएस या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. साधारण अप्लाय करण्यासाठीची जी इलिजिबिलिटी आहे 10वी पास असणं अपेक्षित आहे आणि एज जे आहे 18 पासून पुढे, याबद्दल डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या नोटिफिकेशन मध्ये काय काय नेमकं असणार आहे तिथपासून. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा डेट्स, महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे डेट्सचा. कोणत्या कोणत्या डेट असणार आहेत यामध्ये दोन प्रकारच्या वॅकन्सीज आहेत. एक आहे एसएससी एमटीएस नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार सीबीआयसी आणि सीबीएन मधला. डेट ऑनलाईन सबमिशन साठी जी आहे ऍप्लिकेशन साठी 26 जून पासून साधारण 24 जुलै पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. लास्ट डेट लक्षात ठेवा मित्रांनो, लास्ट डेटची वाट बघू नका, लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, कारण हे एसएससी चे फॉर्म आहेत. शेवट थोडस एसएससी ची जी वेबसाईट आहे ती काम करायला थोडस जरा लेंदी जाते, थोडस शेवटी जरा अवघड होतं फॉर्म भरणं, जाम असते, साईट जाम असते वगैरे प्रॉब्लेम येतात. तर म्हणून मी म्हणाल की साधारण तुम्ही बाकी काही करण्यापेक्षा थोडं वेट करण्यापेक्षा लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. त्यानंतर लास्ट डेट अँड टाइम 25 जुलै पर्यंत पेमेंट जे आहे ते ऍक्सेप्ट केलं जाईल. विंडोज फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन 29 पासून 31 पर्यंत आपली विंडो ओपन असेल, ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये जर काही करेक्शन असतील तर ते करेक्शन तुम्ही करेक्ट करू शकता. शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झाम साधारण 20 सप्टेंबर पासून 24 ऑक्टोबर पर्यंत एक्झामचे शेड्यूल असणार आहेत. म्हणजे साधारण मी जर म्हटलं समजा जुलै ऑगस्ट असे 2 महिने कंप्लीट आणि सप्टेंबर महिना शेवट पर्यंत साधारण अर्धा महिना हा आपल्याला मिळतो. जर एक्झाम तुमची ऑक्टोबर मध्ये गेली तर साधारण 2 ते 3 महिन्यांचा काळ आहे की ज्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीची प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नंबर्स आहेत ज्याच्यावरती आपण कॉल करून काही अडचण असेल तर विचारू शकतो, जो शक्यतो कधी लागत नाही जास्त. ठीक आहे, चलो हरकत नाही. पुढे जर मी म्हटलं समजा टेंटेटिव्ह वॅकन्सीज किती असणार आहेत, साधारण एमटीएसच्या वॅकन्सीज येट टू बी डिक्लेअर्ड, पण हवालदार जे आहे सीबीआयसी आणि सीबीएन यासाठी साधारण 1075 वॅकन्सीज ज्या आहेत त्या आहेत. या जागा एमटीएसच्या भरपूर असणार आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एज लिमिट साधारण किती असली पाहिजे, 1 ऑगस्ट पर्यंत ओपन जर असेल तर 18 ते 25 वर्ष, मिनिमम 18 असलं पाहिजे. कधीपर्यंत 1 ऑगस्ट पर्यंत तुमचं एज जे ते 18 कंप्लीट व्हायला पाहिजे. ओबीसी असेल तर 18 ते 28 आणि एससी किंवा एसटी असेल तर साधारण 18 ते 30 या वयामध्ये आपण असायला पाहिजे. या व्यतिरिक्त मी जर म्हटलं समजा मग सर फीस किती असते, ऍप्लिकेशन करण्याची फीस किती असते, साधारण अप्लाय करण्यासाठी ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहेत अशा लोकांसाठी 100 रुपीज फीस असते फक्त. एससी आणि एसटी यांच्यासाठी आणि सोबत गर्ल्स जे आहेत यांच्यासाठी बिलकुल फीस नसते, डायरेक्टली 0 फीस असते. त्यामुळे मित्रांनो फॉर्म भरायला हरकत नाहीये. जर तुम्हाला असं वाटतंय की एखादी एक्झाम ट्रायल द्यायला पाहिजे, जो आपण अभ्यास करतोय तो आपला प्रॉपर आहे की नाहीये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करणारे जेवढे पण ऍस्पिरंट्स असतील अशा सगळ्या लोकांनी या एक्झामसाठी अप्लाय करू शकता, जेणेकरून आपण केलेला अभ्यासाची तयारी पण एकदा चेक करता येईल. ओके, याबद्दल सोबत अजून तयारी कशी करावी, नेमक्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, या सगळ्यांबद्दल डिटेल माहिती जी आहे ती अजून गणेश सावंत सरांकडून आपण ऐकूया. चलो, थँक्यू व्हेरी मच. सरांनी एक्झाम जी काही आहे तर त्याचं अप्लाय कधी करायचं आहे, एज लिमिट काय असेल साधारणतः या संदर्भात जी काही आहे तर माहिती दिलेली आहे. आता आपण बघूया की एक्झामचा जो काही पॅटर्न असणार आहे, एक्झाम पॅटर्न तो एक्झॅक्टली कशा पद्धतीचा आहे. आता याची एकच एक्झाम जी काही आहे तर ती होणारी आहे. जसं की टियर फर्स्ट आणि टियर सेकंड अशा पद्धतीची एमटीएस साठीची एक्झाम नसते, कारण हा जो फॉर्म आहे तो 10वी बेसवरती, याच्यासाठी फक्त एकच जो काही पेपर आहे तर तो होणार आहे. आणि काही पोस्टसाठी जसं की आपण हवालदार बघितलेला असेल तर या पोस्टसाठी फिजिकल असणार आहे. बाकीचं एमटीएस नॉन टेक्निकल साठी जे काही तर कुठल्याही पद्धतीचं फिजिकल वगैरे या ठिकाणी इथं देण्यात आलेलं नाहीये. मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 4 विषय यामध्ये देण्यात आलेले आहेत, पण यामध्ये सेक्शन 2 करण्यात आलेले आहे, सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड. आता सेक्शन फर्स्ट जो काही आहे तर तो न्यूमेरिकल ॲबिलिटीज म्हणजे की मॅथमॅटिक्सचा जो काही आहे तर तो देण्यात आलेला आहे.
त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटीचं आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे आणि सेक्शन सेकंड त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज असं देण्यात आलेलं आहे. आता जो पहिला सेक्शन आहे की ज्यामध्ये क्वांटचे आणि रिझनिंगचे मॅथ्सचे जे काही क्वेश्चन असतील ते 20 क्वेश्चन आणि त्यासाठीचे 60 मार्क आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. तसेच रिझनिंगचे 20 क्वेश्चन आणि 60 मार्क या पद्धतीने देण्यात आले. आता यांचा जो काही टायमिंग आहे तो 45 मिनिटाचा आपल्याला इथे सेपरेट देण्यात आलेला आहे या पहिल्या सेक्शनसाठी. हा सेक्शन संपल्याच्या नंतरच आपला दुसरा सेक्शन जो काही आहे तर तो परीक्षेमध्ये इथं सुरू होणार आहे. मग सेक्शन सेकंड मध्ये जो काही आहे तर जनरल अवेअरनेसचा पार्ट असेल आणि इंग्लिश लँग्वेजचा, यांच्यासाठी 25-25 क्वेश्चन्स आहेत आणि यांच्यासाठी 75 मार्क जे काही तर देण्यात आलेले. म्हणजे एका क्वेश्चनसाठी आपल्याला 3 मार्क साधारणतः या ठिकाणी इथं देण्यात आलेले. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर यामध्ये आपल्याला निगेटिव्ह सिस्टम पहिल्या सेक्शन मध्ये देण्यात आलेली नाही. म्हणजे पहिल्या सेक्शन मधले जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही सर्वच्या सर्व जरी सोडवले तरी सुद्धा त्याच्यासाठी निगेटिव्ह सिस्टम या ठिकाणी नसणार आहे. पण दुसऱ्या सेक्शन मध्ये जे काही आहे तर इथं निगेटिव्ह मार्किंग यांनी देण्यात आलेली आहे आणि तो 1 मार्क जो काही आहे तर इथं निगेटिव्ह कन्सिडर होणार आहे. तुमचा एका क्वेश्चनसाठी 3 मार्क आहेत, त्याच्यापैकी एक जर क्वेश्चन जर चुकला तर तुमचा 1 मार्क जो काही आहे तर इथं मायनस होणार आहे. अशा पद्धतीनं हा पहिला पेपर जो काही आहे तर तो होणार आहे. आता जसं मी अगोदर बोललो त्या पद्धतीनं जे लोक हवालदारसाठी इथं अप्लाय करतात त्यांच्यासाठी फिजिकल टेस्ट या ठिकाणी इथं होणार आहे. मग याच्यामध्ये वॉकिंग असणार आहे, फक्त आपल्याला चालत जायचं 1600 मीटर आणि त्याचा टायमिंग जो काही आहे तर तो 15 मिनिटाचा या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. हा मेल कॅन्डिडेटसाठी. आपण जर बघितलं फिमेल कॅन्डिडेटसाठी तर 1 किलोमीटरचा टायमिंग आहे आणि त्यासाठीचा 1 किलोमीटरचा अंतर आहे, 20 मिनिटाचा टायमिंग जो काही तर साधारणतः आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. आता हे वॉकिंग डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे, याच्यासाठीचा टायमिंग हा आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. दुसरा, आता आपली हाईट किती असणं आवश्यक आहे. मेल कॅन्डिडेटसाठीची हाईट आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली 157.5 एवढी जी काही आहे तर ती हाईट या ठिकाणी इथं देण्यात आलेली सेंटीमीटरमध्ये. त्याच्यानंतर चेस्ट आपली पाहिजे 81 सेंटीमीटर या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतरचं जर बघितलं तर इथं फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट देण्यात आलेली आहे 152 सेंटीमीटर आणि वेट जे काही आहे तर 48 केजी एवढं या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे की या ठिकाणी वेट जे काही आहेत तर ते फिमेलसाठी कन्सिडर होणार आहे. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर सर हे सगळं झालंय, फिजिकलची टेस्ट कशी होणार आहे, काय होणार आहे ते सांगितलं. पण याच्यासाठीचा येणारा जो काही सिलेबस आहे तो कशा पद्धतीचा असेल. मित्रांनो, ही परीक्षा जी काही आहे तर ती 10वी बेसवरती आहे, त्याच्यामुळं 10वी पर्यंतचा जो काही सिलेबस आपल्याला आहे तो येणं या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. आणि यासाठीचे सब्जेक्ट वाईज जे काही आहेत तर ते टॉपिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेले. न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल किंवा मॅथमॅटिकल ॲबिलिटी असेल की ज्याला आपण मॅथ्स म्हणतो, याच्यामध्ये जे काही आहे तर आपल्याला प्रॉब्लेम रिलेटेड टू इंटिजर नंबर्स असतील, होल नंबर्स असतील, LCM HCF असेल, त्याच्यानंतर डेसिमल फ्रॅक्शन्स असतील, याविषयी जे काही आहेत तर ते क्वेश्चन आपल्याला येणार आहेत. बॉडम वरती असतील, प्रॉफिट लॉस असेल, SICI असेल, पर्सेंटेज असेल, टाइम स्पीड डिस्टन्स असेल, टाइम अँड वर्क असेल, यावरती जे काही आहेत तर ते आपल्याला क्वेश्चन्स इथं विचारण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटीमध्ये जर बघितलं आपण तर यावरती अल्फाबेटिकल सिरीज असेल, कोडिंग डिकोडिंग, डिस्टन्स डायरेक्शन, ब्लड रिलेशन, सिलॉक्स असेल, यावरती क्वेश्चन जे काही आहेत तर ते आपल्याला इथं विचारण्यात येणार आहेत. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण तर जनरल अवेअरनेसमध्ये जनरल स्टडीजचा पार्ट जो काही आहे तर तो आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी जे काही आहे तर यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यानंतर जनरल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्याचबरोबर चालू घडामोडी असतील, यावरती जे काही आहेत तर क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इथे येणार आहेत. जनरली MTSचा पेपर म्हटल्याच्या नंतर चालू घडामोडीचे जे काही क्वेश्चन आहेत तर ते थोडे कमी येतात. आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स असेल किंवा सायन्स असेल यावरती जनरली क्वेश्चन जे काही आहेत तर ते जास्त राहतात. आता बाकीचे जर पेपर जर आपण जर बघितले त्या कंपॅरिझन मध्ये तर त्यांच्यामध्ये थोडंसं करंट अफेअर्सचा पार्ट जो काही आहे तर तो जास्त येतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जर स्टॅटिक जीकेचा जर पार्ट जर केलेला जर असेल तर तो पार्ट जास्तीत जास्त या ठिकाणी इथे येणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेजमध्ये जर बघितलं आपण तर सिनॉनिम्स, अँटोनिम्स असतील, त्यानंतर व्होकॅब्युलरी असेल, ग्रामर बेस जे काही आहे तर ते आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी येतील. RC पॅसेजच्या बेसवरती जे काही आहेत तर ते क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इथं विचारण्यात येणार आहे. तर हा होता सिलेबस की जो आपल्याला MTSच्या परीक्षेमध्ये जो काही आहे तर तो विचारण्यात येणार आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर यासाठी जे काही आहेत तर ते अप्लाय करावं. तुम्हाला काही अडचणी असतील तर वेबसाईट वरती जे काही आहे तर एक हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले, तुम्ही त्याच्यावरती कॉल करून जे काही आहे तर त्या संदर्भात जे काही तर विचारू शकता. आपली
1 जुलैपासूनची जी काही आहेत तर SSC आणि RRB साठीचे बॅच स्टार्ट होते. तर याचे डेमो लेक्चर जे काही आहेत तर तुम्हाला या चॅनलवरती अवेलेबल असतील. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन आणि एक्झाम संदर्भातले जे काही व्हिडिओ असतील ते मिळत राहतील. आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांचं 10वी झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा जो काही आहे तर तो फायदा होईल. थँक्यू.